तर लोक उष्णतेने हैराण असताना महावितरणकडून पुण्यातल्या फुरसुंग येथील पार्क इन्फिनिया या इमारतीत तब्बल 40 ते 60 हजारांची बिलं दिली गेली आहेत। लोकांनी प्रश्न केल्यावर मुजोर अधिकाऱ्यांनी वीजच कापली आहे। उन्हाळ्यामध्ये वीज कापल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा समोर आला। लाईट बिल तुम्हाला जवळपास म्हणजे 30 हजारापर्यंत, तर कुणाला 50 हजारापर्यंत, कुणाला 40 हजारापर्यंत असं येत आहे। नक्की याचं कारण काय? यांनी स्मार्ट मीटर जे जुने मीटर होते ते बदलले आणि त्याच्या जागेवरती स्मार्ट मीटर बसवले। बट ते करताना त्यांनी 2 वर्षाचं जे इथून मागचे 2 वर्षाचं त्यांनी ॲव्हरेज घेतलं आणि त्याचं बिलाचा आकडा जवळजवळ 2 महिन्याचा जातो 70 ते 80 हजार रुपये पर पर्सन। तर अशामध्ये जे आता एवढं बिल एका महिन्यात भरणं तर कुणाला शक्य नाही आहे। बट तसं न केल्यामुळे त्यांनी पूर्व सूचना न देता आमच्या घरातील लाईट बंद केलेली आहे आणि आता आमचा असा प्रॉब्लेम आहे की आम्ही ना वर्क फ्रॉम होम करू शकतो, नाही आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत। आता रात्री आम्ही झोपू पण शकत नाही। आधी 600 रुपयाचं बिल यायचं, पण 27 हजाराचं बिल आल्यानंतर आम्ही VR असतो, VRचं ॲप्लिकेशन महावितरणमध्ये दिलेलं आहे। त्या ॲप्लिकेशन नंतर पण त्यांनी आमचं बिल बदली केलं नाही। दुसऱ्या महिन्याला आम्हाला ते भरावंच लागलं, कारण की वीज कापले गेले। आमचं काम, घरात लहान पोरं असतील ते सगळं त्याच्यामुळे आम्हाला भरावंच लागलं। ते ज्या लोकांनी नाही भरलंय ते बोलले की त्यांचं वीज बंदच राहील, त्यांची वीज चालू होणार नाही। एका महिन्याला कुणाला 40 हजार रुपये, कुणाला 50 हजार रुपये असं बिल येते आणि अशामध्ये आता लाईट सुद्धा कट केल्यामुळे घरामध्ये छोटी मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत आणि अशांना आम्हाला त्रासाला सामोरे जात आहे। याच्यावरती लवकरात लवकर कुठेतरी पावले उचलावीत आणि याच्यावरती तोडगा काढावा असं जे संतप्त झालेले नागरिक आहेत ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। ज्या ठिकाणी 3 BHK 2 BHK वापर आहे, ज्यांचा वापर ॲक्च्युली 300 ते 400 युनिटच्या आसपास महिन्याला यायला पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना 30 ते 40 युनिटच फक्त वापरायची बिलं मीटर फॉल्टी असल्यामुळे जात होती। ते मीटर त्यांनी न बदलू दिल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला। आता मीटर बदलले, त्यांचं ॲव्हरेज बिल आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना ॲव्हरेज बिल आणि रेडिंगप्रमाणे बिल कॅल्क्युलेट करून ॲव्हरेज मार्क्स काही लोकांचं काढून दिलेलं आहे। त्यात कंपनीचं कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागलेली नाही, प्लेन रिकव्हरी फक्त आम्ही त्यांना काढून दिलेली आहे। तर भिवंडीतील आउटलेट मॉलवरून खासदार सुरेश म्हात्रे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्या झुंपल्या। म्हात्रेंनी या मॉलला कपिल पाटील यांच्या वरदहस्त असल्याचा आरोप केलाय। त्याला प्रत्युत्तर देताना दुसऱ्यावर कारवाई सांगण्यापूर्वी म्हात्रेंनी कोर्टातून स्थगिती आणलेले स्वतःचे अनधिकृत बांधकाम आधी पाडावा असा टोला कपिल पाटलांनी लगावला आहे। काही डेव्हलपर येतात, त्यांच्याच मालकीचे सगळे गोडाऊन नसतात, गोडाऊन शेतकऱ्याच्याही मालकीचे असतात। आणि 2007ला MMRD आली तेव्हा यांचा राजकीय क्षेत्रात जन्म पण नव्हता। पहिलं उदाहरण आहे, लोकप्रतिनिधी हे अनधिकृत असेल तर अधिकृत करा असं सरकारला सांगतात। हे पहिलं उदाहरण आहे की हे तोडून टाका असं सांगा, बरं सांगतात। अरे कोर्टातून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला स्टे घेतला, याचा अर्थ तुम्ही अनधिकृत बनवलंय ना। मग आधी स्वतःचं पाडा की मग लोकांचं पाडायला सांगा। आहे लोकांची किती दिशाभूल करणार। 23 एकर जागा जर शासकीय पुणे अशी लाटत असेल ना, त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे। पण त्यांनी पुरावे शासनाला त्याचे दिले पाहिजे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 45 मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं। सुनेत्रा पवारांच्या हस्ते होळ येथील आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती यावेळेला होती। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर भूसंपादनातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा पाहायला मिळतोय। 2024 प्रमाणे मोबदला देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे निर्देश दिलेत। भाजप आमदार विक्रांत पाटलांच्या मागणीनुसार हे निर्देश देण्यात आलेत। गरज भासल्यास कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलेलं आहे। पुणे ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाची पाहणी करून गडकरी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाला पोहोचलेले होते। तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे, ते विठ्ठलासमोर नतमस्तक झालेले आहेत। आज पालखी मार्गाचं जे काम सुरू आहे त्याची पाहणी जी आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली आणि त्यानंतर ते पंढरपुरामध्ये दाखल झालेले होते आणि यावेळेला त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं देखील दर्शन घेतल्याचं पाहायला मिळतं।